सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती देवी कुलेरहितशेचे सर्वज्ञानी दयागण मी हृदय जाचे कृती ध्यान ते बुद्धी उपाधी करण मिथ्या भान मुझे माझे होतसे ज्याच्या अज्ञानी भाष्य जगत तसा गौरी सर्पदे परिदोषी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीचे आहे आत्माप्त काम तरी नमन को ना करावे म्या स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः दृष्टानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलम् अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक् परं तदेवाहं न मत्तोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। कार्याध्यासाचा असंभव आहे असं पूर्वपक्षांनी सिद्ध केलं. नंतर कारणाध्यासाचा असंभव आहे सांगितलं. याचा अर्थ कार्य आध्यस्थ नाही आणि कारणही आध्यस्थ नाही. जो पदार्थ आध्यस्थ नसतो त्या पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होत नाही. त्याची निवृत्ती ही क्रियेने किंवा कर्माने होते. आणि सर्वजण मुमुक्षु तर आहेत, त्या मोक्षाची प्राप्ती अर्थात ज्ञानाने होत नाही म्हणजे क्रियेने होते. तर मग मोक्ष हा कर्माने होईल. आता कर्माने मोक्ष कसा होईल याविषयी तो स्पष्टीकरण सांगतो की या ठिकाणी पाहिलं तर कर्माचे प्रकार सांगितले. नित्य नैमित्तिक कर्म, प्रायश्चित्त कर्म, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म हे कर्माचे 4 प्रकार आहेत. तसंच संचित, प्रारब्ध आणि क्रियमान हे कर्माचे प्रकार सांगितले. संचित, प्रारब्ध, क्रियमान हे कशासाठी सांगितले तर साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्तापैकी साधारण प्रायश्चित्ताचं काय स्वरूप आहे हे सांगण्यासाठी सांगितलं. तर मनुष्याला मोक्ष पाहिजे असेल तर त्याने काम्य आणि निषिद्ध कर्म करू नये. काम्य कर्म ते करायचं नाही आणि निषिद्ध कर्म करायचं नाही. त्याच्यामुळं काम्य कर्म न केल्यामुळं त्याचं फल भोगण्यासाठी आपल्याला स्वर्गातिकामध्ये जावं लागणार नाही. निषिद्ध कर्म न केल्यामुळं नरकामध्ये जावं लागणार नाही. आणि नित्य नैमित्तिक कर्म केल्याने पुण्य उत्पन्न होणार नाही. न केल्याने जो प्रत्यवाय होतो किंवा पाप उत्पन्न होतं त्या पापोत्पत्तीला प्रतिबंध होईल. परंतु आणि समजा आपल्याकडून जाणून जर निषिद्ध कर्म घडलं तर त्याचं प्रायश्चित्त करावं. शास्त्रामध्ये कोणत्या निषिद्ध कर्माचं काय प्रायश्चित्त आहे ते सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे ते प्रायश्चित्त घ्यावं असं त्यांनी सांगितलं. आता शंका येते की आपल्या मागच्या अनंत जन्मामध्ये आपण जी कर्म केली ती संचित कर्म आहे, ती अजून फलोन्मुख झालेली नाहीत. मग त्याच्यामध्ये जर काही पुण्यकर्म पण असतील आणि काही पापकर्म पण असतील. मग आता ती पापकर्म आपल्याला अज्ञात आहे, मग त्या अज्ञात पापकर्माचा नाश कशाने होईल अशी शंका येईल. तर त्यासाठी संचित कर्म जे आहे तर ते संचित कर्मातल्या निषिद्ध भाग जो आहे पापकर्मात्मक तर त्याचा निराश कशाने करायचा अशी शंका येईल. तर ते सांगतात की याच्यासाठी साधारण प्रायश्चित्त ईश्वर नामोच्चारण किंवा गंगा स्नानादी सांगितलं. ही काम्यकर्म पण आहेत आणि प्रायश्चित्त कर्म पण आहेत. पण आपलं काम्यकर्म पण आहे आणि प्रायश्चित्त पण आहेत, असाधारण प्रायश्चित्त. परंतु जर आपण काम्यकर्म म्हणजे काम्य भावनेने ती करायची नाही, केवळ असाधारण प्रायश्चित्त म्हणून ती करायची अशा प्रकारचं सांगितलं. आता प्रारब्ध कर्म जे आहे तर त्याचा भोगून क्षय होतो. संचितातले निषिद्ध कर्म जे आहेत तर त्याची आपण साधारण प्रायश्चित्ताने त्याचा नाश होतो. आपल्याला कसंही करून जेणेकरून पाप आणि पुण्य पूर्णपणे उत्पन्न होणार नाहीत आणि झालेलं जे पापकर्म त्याचाही नाश करून आपल्याला शेवटला जन्म ठरला पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये पुन्हा पाप आणि पुण्याचा फलभोग होण्यासाठी पुन्हा शरीर जर प्राप्त झालं नाही तर आपल्याला मोक्ष झाला असं म्हणता येईल. आणि त्यासाठी जी काही पूर्वमीमांसकांनी सांगितलेली पद्धती ती पद्धती किंवा त्याचं ज्ञान आपल्याला तो करून देतो. कोण? पूर्वमीमांसक, किंवा त्याला म्हणतात की कर्म प्राधान्य मानणारा किंवा कर्माने मोक्ष मानणारा असा जो पूर्वमीमांसक आहे तो ही स्पष्टीकरण करतो. आतापर्यंत त्यांनी संचित कर्म सांगितलं आणि प्रारब्ध कर्म सांगितलं. आता राहिलं ते कोणतं कर्म? क्रियमान कर्म. त्या क्रियमान कर्माचं काय स्वरूप आहे ते सांग. काय
प्राभाकर आणि भट्टमीमांसक, पण त्यांचा सिद्धांत जो आहे तो दोघांचा एकच आहे, फक्त मांडण्याची जी प्रक्रिया आहे तर प्रक्रिया भिन्न आहे. त्याला एकदेशी मत म्हणतात. म्हणजे हे पूर्वमीमांसकांचा शिष्य कुमारील भट्ट आहे. पण काय निष्काम कर्म करायची गरजच काय? कारण तुम्हाला पाहिजे स्वर्ग, तुम्हाला स्वर्ग पाहिजे तर तुम्हाला कामनाच करायची ना. स्वर्ग कामो यजेत, त्यांचा ज्याला स्वर्गाची कामना करायची त्यांनी अग्निहोत्र किंवा सोमयागादी यज्ञ करावेत असं त्या वेदाच्या जे काही सांगतो भाग कोणता त्यांनी सांगितलं की वेदातला भाग जो चोदना म्हणजे प्रेरणा, तुम्ही अमुक करा असं सांगणारा जो भाग आहे तोच खरा वेदाचा भाग आहे. आणि बाकीचा आमनायस्य क्रियार्थत्वात, वेदामध्ये क्रिया प्रधान जेवढा भाग आहे करा म्हणून सांगणारा. बरं करा कशासाठी करा तर काहीतरी प्रयोजन पाहिजे ना, आणि प्रयोजन कोणतं आहे? मोक्ष. मोक्ष म्हणजे ते स्वर्गालाच मोक्ष असं मानतात. त्यामुळं त्याच्यामध्ये मग बाकीचा उपनिषदाचा भाग वेदाचा असला तर ते म्हणतात अनर्थक्यम, तो निरर्थक भाग आहे. कशासाठी? आणि तो भाग आलेला आहे तो अर्थवादाने, आणि तो भागसुद्धा अर्थवाद कशाला? तुम्हाला कर्म केलं तुम्ही ब्रह्म होता हे सांगण्यात तात्पर्य नाही. सुखरूप होता म्हणजे सुख स्वरूप, आपलं सुख ज्या ठिकाणी अधिक उपलब्धी सुखाची आहे त्या स्वर्गाला जाता. पण तुम्हाला जर सांगितलं का ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती असं सांगितल्यावर काय आहे? त्या स्वर्गाची स्तुती करणारा हा भाग आहे, असं त्याला अर्थवाद असं म्हणतात. हा पूर्वमीमांसेने सांगितलं. सकाम कर्म, ह्या सकाम कर्म केलं नाही तुम्ही तर तुम्हाला इच्छित भोग कसे प्राप्त होतील? इच्छित भोग प्राप्तच होणार नाही. मग तो वेदांताने सांगितलं. कर्म जे आहे वेदामध्ये सकामही कर्म सांगितलं, निष्काम कर्म सांगितलं, परंतु निष्काम कर्माचरणाने चित्तशुद्धी होते हे वेदांत सांगतो. वेदाचा भाग जो आहे वेदामध्ये निष्काम कर्म, पण निष्काम कर्म करायचंच नाही. प्रत्येक कर्म सकामच आहे. ऐहिक किंवा पारलौकिक सुख भोगणं, ऐहिक सुख भोगण्यासाठी सुद्धा वेदाची आज्ञा आहे. त्याप्रमाणे जर कर्माचरण केलं, समजा कार्यरिया केलं तर ऐहिक सुख भोगासाठी तुम्हाला वर्षा होईल, किंवा तुम्हाला पुत्रेष्टी या केला तर तुम्हाला संतती प्राप्त होईल. अशा प्रकारचं इहलोकातले. आणि परलोकातलं सुख म्हणजे कोणतं सुख? तर तुम्हाला स्वर्गसुख. स्वर्गसुखासाठी तुम्ही स्वर्गात प्राप्तीचे जे काही विधान केलेले आहे यज्ञयागादिकाची ते तुम्ही करायचे असं सांगितलं. निष्काम कर्माने तुम्हाला जे लोक, ते काय आहे की प्रत्येक दर्शनाचा एकापेक्षा एक पुढचा विचार आहे. जर समजा पूर्वमीमांसकांनी खूप यथार्थ अशा प्रकारचं सकाम कर्म केलं तर त्याची वेदावर निष्ठा होते. आणि जर त्याच्यातून वेदावर निष्ठा झाली सत्संगतीनं किंवा त्याला विचाराच्या द्वारा, जर पुन्हा निष्काम कर्माचं महत्त्व पटलं तर तो चित्तशुद्धीसाठी तेच निष्काम कर्म. काल त्यांनी सांगितलं ना, जे एकच कर्म आहे पण सकाम भावनेने केलं तर त्याचं फल वेगळं आहे, आणि निष्काम भावनेने केलेलं तर त्याचं फल वेगळं आहे. निष्काम भावनेने केलेल्या कर्माचरणाने चित्तशुद्धी होते, सकाम भावनेने केलेल्या कर्माचरणाने आपल्याला इच्छित असणाऱ्या स्वर्गाधिकांची प्राप्ती होते. वाचू ना. क्रियमान कर्म, आता तिसरं राहिलं क्रियमान कर्म. तिसरे क्रियमान कर्म सांगायचे राहिले आहे. क्रियमान म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म, ते कसे करावे एवढेच सांगायचे आहे. क्रियमान कर्म म्हणजे सध्या हे शरीर आपल्याला प्राप्त झालेले, ह्या शरीरात वेदाने जे कर्म करायला सांगितलं त्याला म्हणायचं क्रियमान कर्म. मुमुक्षुने नित्य व नैमित्तिक कर्म करावे. आता एक झाला प्रारब्ध कर्म जे आहे ते भोगूनच त्या कर्माचा, कारण ते काय झाले भोगासाठी सन्मुख झालेले आहे. संचितातला जेवढा भाग आपल्याला फल देण्यासाठी सन्मुख झालेला आहे त्याला प्रारब्ध नाव येतं. आणि जो अजून फल देण्यासाठी सन्मुख झालेला नाही ते सगळं कर्म आपल्याला संस्कार रूपाने साठवून ठेवलेलं आहे ते झालं संचित कर्म. क्रियामान कर्म म्हणजे सध्या विद्यमान शरीरात प्राप्त झालेलं जे शरीर आहे त्या शरीराच्या द्वारा केलं जाणारं कर्म त्याला म्हणतात क्रियमान कर्म. तर क्रियमान कर्म कसं करावं? मुमुक्षुने नित्य व नैमित्तिक कर्म करावे. नित्य म्हणजे संध्या वंदनादिक असणारे नित्य कर्म त्याने मुमुक्षुने, म्हणजे ज्याला मोक्षाची इच्छा आहे, कशा कर्माच्या द्वारा मोक्ष कसा करून घ्यायचा याचा विचार चाललेला आहे. मग तो मुमुक्षु या ठिकाणी. मुमुक्षु म्हणजे कर्माच्या द्वारा मोक्षाच्या प्राप्तीची इच्छा करणारा. तर त्याने काय करावं? नित्य नैमित्तिक कर्म करावं. नैमित्तिक म्हणजे सूर्यग्रहण, चंद्रग्रहण किंवा वर्षश्राद्ध हे अशा प्रकारचे पितृतर्पण ही जी कर्म आहेत ही त्याने नित्य किंवा नैमित्ताने काही काळासाठी प्राप्त झालेली ती करावी. नित्य संध्या वंदनादी कर्म करावीत.
त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही, फक्त पापाचा प्रतिबंध होतो. पूर्वमीमांसक असं मानतात की आपण जे नित्यनैमित्तिक करतो त्या कर्मापासून पुण्य उत्पन्न होत नाही, पण न केलं तर मात्र पाप उत्पन्न होतं. मग जर आपण नित्यनैमित्तिक कर्म मुमुक्षुने केली तर त्यापासून पुण्य उत्पन्न होणार नाही आणि पाप उत्पन्न होईल का? न केली तर पाप उत्पन्न होत असतं. याने ती कर्म केली म्हणून पाप पण उत्पन्न होणार नाही. म्हणजे नित्यनैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काहीही उत्पन्न होत नाही. त्याला पापही उत्पन्न होणार नाही, पुण्यही उत्पन्न होणार नाही. म्हणून मुमुक्षुने नित्यनैमित्तिक कर्म करावीत. काम्य व निषिद्ध कर्मे करू नये. त्याने काम्य कर्म करू नये आणि निषिद्ध कर्मही करू नये. कारण काम्य कर्म केली तर काय होईल? त्या कर्माचं फल भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म येईल. आणि निषिद्ध कर्म केली, पापाचरण केलं तर त्याला नरकाला जावं लागेल. म्हणून मुमुक्षुने नित्यनैमित्तिक कर्म करायचे आणि काम्य आणि निषिद्ध कर्म करू नये. काम्य कर्म केले नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होत नाही. काम्य कर्म केलं तर त्याला पुण्य उत्पन्न होईल. त्या पुण्याच्या फलाचा भोग घेण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणून त्याने काम्यकर्म करू नये. म्हणजे काम्यकर्म न केलं तर त्याला पुण्य उत्पन्न होणार नाही. निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे पाप उत्पन्न होत नाही. जर त्याने निषिद्ध कर्म केलं नाही, कारण निषिद्ध कर्म केलं तर पाप उत्पन्न होतं, मग काम्यकर्म करायचं नाही, निषिद्ध कर्म पण करायचं नाही आणि नित्यनैमित्तिक कर्म मात्र करायचे. आता कदाचित प्रमादे करून म्हणजे नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर असाधारण प्रायश्चित्त करावे. आता एवढा असताना तो कर्माचरण करायला लागला, नित्यनैमित्तिक कर्म करतो, काम्य कर्म करत नाही, निषिद्ध कर्मही करायचं नाही. परंतु कालच आपण पाहिलं की राठी माझी न घडे काही एखाद्या वेळेला मोठं आपल्याला पुराणात उदाहरण आहे, एखाद्या महापुरुषाकडून म्हणजे महान अशा ऋषीकडून सुद्धा निषिद्ध कर्म घडल्याची उदाहरण आहे. मग असं जर समजा प्रमादाने म्हणजे असावधानतेने असा एक अर्थ आहे. दुसरा एक अर्थ आहे आपल्याला जर कळत असलं तरी सुद्धा आपल्या इंद्रियाचा निग्रह वगैरे न झाल्यामुळं एखादं कर्म जर आपल्याकडून निषिद्ध घडलं तर त्याच्यासाठी प्रायश्चित्त कर्म करावं. कारण वेदांनी सांगितले कोणत्या निषिद्ध कर्माचा निराकरण करण्यासाठी कोणत्या प्रकाराचं प्रायश्चित्त कर्म करावं. कालच आपण पाहिलं की जर संन्याशांनी चुकून द्रव्याला हात लावला तर द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास करावा. हे त्याचं कोणतं असाधारण अशा प्रकारचं प्रायश्चित्त आहे की त्या कर्माचं तेच प्रायश्चित्त आहे आणि ते कर्म आपल्याला ज्ञात असतं, त्यामुळे आपण असाधारण प्रायश्चित्त करू शकतो, आहे की नाही. कदाचित प्रमादे करून म्हणजे नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर असाधारण प्रायश्चित्त करावे. आणि संचितातील अज्ञात पातकांच्या नाशाकरिता ईश्वर नामोच्चारणादी साधारण प्रायश्चित्त करावे. आपल्याला साधारण प्रायश्चित्ताचा प्रकार सांगितला. कारण काय आहे, आपल्या संचित कर्मामध्ये किती प्रकारचं पाप असेल आपल्याला सांगता येत नाही, त्यामुळे असाधारण प्रायश्चित्त करता येणार नाही. परंतु वेदांनी त्याच्यासाठी ईश्वर नामोच्चारण किंवा गंगा स्नानादी प्रायश्चित्त सांगितले. मग संचितातली किती तुमची कर्म असली तर ती कर्म सगळी त्याच्यामुळं पापकर्माचा नाश होतो किंवा पापकर्म दग्ध होऊन जातात. म्हणून या ठिकाणी असाधारण प्रायश्चित्त नजर चुकीनं काही घडलं, आपल्याला जर ते पातक कोणतं घडलं हे जर ज्ञात असेल तर त्याच्यासाठी ह्या असाधारण प्रायश्चित्ताचा उपयोग होतो. आणि साधारण प्रायश्चित्ताचा उपयोग काय होतो की आपल्या संचित कर्मामध्ये जेवढी पापं असतील ती पापं सर्व ह्या गंगा स्नानाने किंवा ईश्वर नामोच्चारणाने नष्ट होतात. संचितातील अज्ञात पातकांच्या नाशाकरिता ईश्वर नामोच्चारणादी साधारण प्रायश्चित्त करावे. संचितातील काम्य कर्माचा फलेच्छा भावाने नाश झालाच आहे. आता संचितामध्ये केवळ निषिद्धच कर्म आहे का? काम्य कर्म पण आहे पुण्य उत्पन्न करणारी. परंतु असं त्यांनी सांगितलं की एखादं कर्म आपण केलं आणि त्या कर्माचं फल देण्याची वेळ आली आणि आपल्याला त्या कर्माच्या फलापूर्वीच जर त्या कर्मफलाच्या इच्छेचा अभाव झाला, आपल्याला त्या कर्माचं फल नको, काम्य कर्माचं फल, इच्छेचा अभाव झाला की त्या काम्य कर्माचा नाश होतो. अशा मग आता कोणतं त्याला संचितातले पाप कर्म राहिलं नाही, पुण्यकर्म राहिलं नाही, नित्यनैमित्तिक कर्म त्याने केलं, प्रारब्ध भोगून संपलं, संचितातल्या सगळ्या कर्माचा नाश झाला. क्रियमान जे कर्म आहे त्या क्रियमान कर्मामध्ये काय करायचं? निषिद्ध कर्म करायचं नाही, काम्य कर्म करायचं नाही, नजर चुकीनं झालं तर प्रायश्चित्तादी कर्म करायचे. असं केलं तर आता पाप आणि पुण्य उत्पन्न व्हायला काही राहिलं का? काहीच राहिलं नाही. अशा रीतीने पाप पुण्योत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुक्त होईल. मग ह्या जन्मामध्ये अशा रीतीनं ह्या युक्तीनं जर त्यांनी कर्माचं आचरण केलं तर पाप पुण्याचा पूर्णपणे प्रतिबंध झाला, पापही उत्पन्न झालं नाही आणि
पुण्यही उत्पन्न झालं नाही, आता मुमुक्षु मुक्त होईल की नाही? मुक्त व्हायला हरकत नाही. किंवा असेही मानावे की, किंवा पूर्व पक्षामध्ये हे तुम्ही म्हणता ना एकदेशी मत, तर काही काही लोक अशा प्रकाराने मानतात याच्यामध्ये. आता हे स्पष्टीकरण झालं. हे जे पूर्वमीमांसक आहे त्या पूर्वमीमांसकांनी अशा प्रकारची मांडणी केली मूळ जैमिनी सूत्राप्रमाणे. परंतु त्याच्यामध्ये हे जे कुमारिल भट्ट आहे, तर कुमारिल भट्टांनी इथपर्यंत सांगितलं. याच्यात अजून काही बारकावे केले कोणी, प्रभाकर मीमांसकांनी. आणि त्याच्यामध्ये किंवा असेही मानावे की, म्हणजे याला एक पर्याय आहे, असं पण तुम्ही मानता. याच्यात काय आहे की शास्त्र जे सांगेल ते जसेच्या तसं मानायचं, म्हणजे सिद्धांत रूपाने. परंतु सिद्धांत हा झाला कर्माने मोक्ष होतो. कुमारिल भट्ट हेच मानतात आणि प्रभाकर मीमांसकही हेच मानतात. परंतु ते म्हणतात की अशा प्रकाराने सांगितलं ना तुम्ही की या ठिकाणी क्रियमान कर्म आपण अशा पद्धतीनं जर केलं तर मनुष्याला आता पाप आणि पुण्याचा प्रतिबंध झाला आणि त्याला मोक्ष व्हायला हरकत नाही. झाला की नाही सिद्धांत. परंतु ते म्हणतात त्याच्यात असं पण त्यांच्यातला एकदेशी मत आहे, किंवा असं पण मानता येईल, हे पण आपल्याला पटण्यासारखं आहे. किंवा असे मानावे की मुमुक्षुने फक्त नित्यनैमित्तिक कर्मच करावे, प्रायश्चित्त करूच नाही. ते म्हणतात मुमुक्षुला प्रायश्चित्त कर्म करायची गरजही नाही. कोणतं कर्म? प्रायश्चित्त, साधारण प्रायश्चित्त कर्म जे आहे किंवा असाधारण प्रायश्चित्त कर्म आपण म्हणतो ते करायची त्याला गरजच नाही. आता वेगळं लागलं की नाही याचं, ते कसं सांगतात बघा. कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारला आहे, त्याचप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो असे आम्ही म्हणतो. आता वेदांतामध्ये ते म्हणतात, आम्ही म्हणतो की त्याला प्रायश्चित्त कर्म करण्याची सुद्धा गरज नाही. कोणाला? मुमुक्षूला. कर्माने ज्याला मोक्ष पाहिजे त्याला प्रायश्चित्त कर्म करण्याची गरज नाही. का गरज नाही याचं स्पष्टीकरण सांगतात. तुमच्या वेदांत मतात काय सांगितलंय की जर मनुष्याला मी आत्मा आहे, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्ञान झालं की तुम्ही काय म्हणतात, काय तो श्लोक काय आहे की त्याची संचितातली सगळीच्या सगळी कर्म दग्ध होऊन जातात. त्यासाठी तो श्लोक आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नीनं काय होतं? ज्ञानाग्नीने पापे जळती हे ज्याची आज्ञा. ज्ञानाग्नीनं ज्ञानरूप एकदा अग्नी झाला, संचितातली किती वर्षाची किती जन्मातली तुमची पापा असू द्या तर त्यांचा काय होतो? ऱ्हास. पण पापात्मक कर्म आणि पुण्यात्मक दोन्ही कर्मांचा ऱ्हास होतो. ज्ञान झालं मी आत्मा आहे की जरी किती दिवसाची तुमची किती जन्मातली पाप किंवा पुण्य ही काय होतात? ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नी लागला की तो काय करतो? सर्व कर्मांना भस्मसात करतो. त्यासाठी उदाहरण देतात की समजा एखाद्या गुहेमध्ये 100 वर्षाचा अंधकार आहे आणि सूर्य जर त्या गुहेमध्ये गेला तर तो अंधकार 100 वर्षाचा अंधकार तत्काल जातो की नाही? 100. तशी तुमची अनंत जन्मातली पापा असू द्या, परंतु ज्या वेळेला ज्ञानरूप सूर्य तुमच्या अंतःकरणात उदयाला येतो त्यावेळेला अनंत जन्मातली सगळी संचित कर्म काय होतात? दग्ध होऊन जातात. असं वेदांत मानतो की नाही? ही तर गोष्ट आहे ना. ते म्हणतात तसंच आम्ही पण मानतो. जर त्याचप्रमाणे निषिद्ध व काम्य न कर्म न करता जर एखाद्या मुमुक्षुनी जर निषिद्ध आणि काम्य कर्म केली नाही तर त्यावेळेला नित्यनैमित्तिक कर्म करणारा जो निषिद्ध आणि काम्य कर्म करीत नाही आणि नैमित्तिक कर्म करतो तर त्या पुरुषाला प्रायश्चित्त न करता देखील तुमचं कसं गृहीत कृत्य हजारो लाखो जन्मातलं तुमचं पाप कशाने जातं? तसंच ह्या मुमुक्षुने सुद्धा काय फक्त निषिद्ध आणि काम्य कर्माचा परित्याग केला आणि नित्यनैमित्तिक कर्म केली की त्याच्या सर्वच्या सर्व काय निषिद्ध कर्माचा म्हणजे त्याच्या संचितातल्या निषिद्ध कर्माचा संपूर्ण काय होतो? नाश होतो. त्यामुळं त्या क्रियमान कर्मासाठी सुद्धा त्याने असाधारण प्रायश्चित्त आपलं असाधारण प्रायश्चित्त केलं पाहिजे असं नाही. किंवा संचितातल्या निषिद्ध कर्माच्या किंवा पापाचरणापासून उत्पन्न होणारं जे पातक तर त्या पातकाचा नाश करण्यासाठी त्याला प्रायश्चित्त कर्म करण्याची आवश्यकता नाही. का नाही? हे आमचं गृहीत करते. पण मुक्तता याने होईल की नाही? एकाचं म्हणणं काय? प्रायश्चित्त कर्म केली पाहिजे आणि एकाचं म्हणणं काय? प्रायश्चित्त कर्म करण्याची सुद्धा गरज नाही. पण मोक्ष दोघांनाही होतो की नाही? आणि तो कर्मानेच होतो की नाही? आणि मूळ सिद्धांत काय? फक्त काम्य कर्म आणि निषिद्ध कर्माचा परित्याग करायचा आणि नित्यनैमित्तिक कर्म करायचे. हे जे कुमारिल भट्टाचं मत आहे त्याच्याशी काही विरोध आहे का? काही विरोध नाही. फक्त या ठिकाणी प्रायश्चित्त कर्म करायची की न करायची? एक म्हणतो करायची, साधारण प्रायश्चित्त घ्यायचं आणि असाधारण प्रायश्चित्त सुद्धा घ्यायचं. आणि हे म्हणतात प्रायश्चित्त कर्म करण्याची सुद्धा गरज नाही. तुम्ही जर
नित्यनैमित्तिक कर्माचं आचरण केलं आणि काम्य आणि निषिद्ध कर्माचा त्याग केला की तुम्हाला प्रायश्चित्त कर्मसुद्धा करायची गरज नाही, तुम्हाला मुक्ती प्राप्त होते असं सांगतात. कारण वेदांत मतात ज्ञानाच्या, तुम्ही म्हणाल असं कसं काय, मग तुमच्या अनंत जन्माची कर्म काही न करता नुसती ज्ञानाने कशी दग्ध झाली? तर इथं सुद्धा प्रायश्चित्तादी कर्म न करता केवळ नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान आणि काम्य निषिद्ध कर्माचा परित्याग याने प्रायश्चित्त कर्म न करता देखील त्या पुरुषाची, कर्मानुष्ठान करणाऱ्या पुरुषाची संपूर्ण पातकातून मुक्तता होईल असं सांगतात आणि त्याला मोक्ष होईल. कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारला आहे त्याप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो असे आम्ही म्हणतो. आता त्याच्यातच पुन्हा दुसरा एक प्रकार सांगतात, किंवा अशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मुमुक्षू देतात व अथवा योगी मतात योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून जसे अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो तसाच मुमुक्षुस उत्तर जन्माच्या ठिकाणी एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो. आता दुसरं एक सांगितले, किंवा हे सांगितलं का बरं प्रायश्चित्त कर्म करायची गरज नाही. पण आणि ते काय म्हणतात की तुम्ही केलेले जे कर्माचरण आहे नित्यनैमित्तिक कर्माचा अनुष्ठान आणि काम्य आणि निषिद्ध कर्माचा त्याग याच्यापासूनच काय होतं, ते प्रायश्चित्त कर्म न करता देखील मुक्त होतो असा एक भाग आहे. आता याच्यामध्ये अजून एक मत आहे, ते असं सांगतात, किंवा अशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मुमुक्षु देतात. आता संचितामध्ये आपल्या काम्य कर्म किती असतील काय सांगता येतं का, निषिद्ध कर्म किती असतील सांगता येतं का? आणि तुम्ही काय म्हणता, तर केवळ एवढ्या कर्माचरणाने नित्यनैमित्तिक कर्माचरणाने आणि काम्य आणि निषिद्ध कर्माचा परित्याग करून त्याला प्रायश्चित्त कर्म न करता देखील त्याला मुक्त होतो असं तुम्ही म्हणता. पण हे तुमचं गृहीत कृत्य आहे की नाही, तुम्ही अगोदरच हे गृहीत धरलेलं आहे का त्याचा नाश होतो, प्रायश्चित्त कर्म करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे यापेक्षा आम्हाला असं वाटतं की आपली पूर्वीची किती काम्य आणि किती निषिद्ध कर्म असतील अनंत जन्मातली हे सांगता येईल का? नाही, प्रायश्चित्त न करता त्याचा नाश होतो असं म्हणण्यापेक्षा आम्ही दुसरं एक तुम्हाला सांगतो, दुसरी एक प्रक्रिया सांगतो सरणी, की या ठिकाणी कर्माने मोक्ष होतो परंतु या ठिकाणी त्याची पद्धती थोडी वेगळी आहे, त्याचा तुम्ही विचार करा असं सांगतात. पूर्वमीमांसकच सांगतात. तर ते कसं सांगतात बघा, किंवा अशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मोक्ष देतात. आता संचित कर्मामध्ये किती काम्य आणि निषिद्ध कर्म सांगितले सांगता येत नाही. मग ती कर्म काय करतात, त्या कर्म केलं, कारण त्यांचा सिद्धांत आहे केलेलं कर्म जे आहे ते फलभोग दिल्याशिवाय निवृत्त होत नाही. कोणतंही कर्म त्याचा नाश तर झाला पाहिजे. तेव्हा हे जरी तुम्ही प्रायश्चित्तादी केले नाही तरी निवृत्त होतात असं म्हणतात, पण ते वेगळ्या कारणाने होतात. केवळ नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने होतात आणि तो याच जन्मात मुक्त होतो असं म्हणण्यापेक्षा असं माना की संचितातली जेवढी काम्य आणि निषिद्ध कर्म असतील त्या मुमुक्षला त्या काम्य आणि निषिद्ध कर्माचा फलभोग होण्यासाठी आणखी एक जन्म होतो, एक जन्म त्याला प्राप्त होतो. ते मानतात संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मुमुक्षु देतात. आता तुम्ही म्हणाल कसं होतं असं एक जन्म देतात, त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की योगी पुरुषांनी जेव्हा जरी त्याला निर्विकल्प समाधी झाला तरी त्या पुरुषाला सुद्धा त्यांनी केलेल्या कर्माचं काय होतं याविषयी योगामध्ये असं सांगितलं. समजा त्याचं प्रारब्ध काय आहे 100 जन्माचं आहे आणि त्या 100 जन्म त्याला त्यांनी केलेली जी काम्य किंवा निषिद्ध कर्म त्याचा फलभोग होण्यासाठी किंवा केलेली सत्कर्म त्याचा फलभोग तर व्हायलाच पाहिजे. केलेली केवळ पापात्मकच कर्म असतील, काम्यच कर्म असतील, निषिद्धच असतील असं नाही, त्याच्या ठिकाणी त्याच्याकडून काही पुण्याचरण पण घडलं पाहिजे. त्या सगळ्याच कर्मांचा फलभोग त्याला व्हायला पाहिजे. पण ते म्हणतात की काय होतं की त्यांनी पूर्वी केलेली जी काम्य आणि निषिद्ध कर्म आहेत त्या निषिद्ध कर्माचा आणि काम्य कर्माचा फलाचा भोग होण्यासाठी त्याला आणखी एक जन्म येतो आणि त्याच्यासाठी प्रक्रिया सांगतात. तुमचा जो योगी पुरुष आहे योगामध्ये असं सांगितलं की त्या पुरुषाला जरी निर्विकल्प समाधी प्राप्त झाला, योगाचं फल प्राप्त झालं, पण त्यांनी केलेल्या कर्माची काय विल्हेवाट आहे, त्याची कर्म 3 प्रकारचे सांगितलेले आहे. काय त्या कर्मांना म्हणतात, एक त्या कर्मांची नाही दुसरे नाव आहे त्याला त्रिविधम इतरेशाम हा तेच, पण त्याला नाव क्लिष्ट, अक्लिष्ट आणि
क्लिष्टाक्लिष्ट म्हणजे मिश्र कर्म. हा, शुक्ल कृष्ण आणि अशुक्ल कृष्ण अशी त्याची 3 प्रकारची कर्म. शुक्ल म्हणजे पुण्यात्मक कर्म, बरोबर ना. अशुक्ल म्हणजे पापात्मक कर्म आणि शुक्ल अशुक्ल कृष्ण म्हणजे पाप आणि पुण्य मिश्रित, का पाप आणि पुण्याच्या पेक्षा वेगळी केलेली असं याच्यामध्ये का 3च प्रकार आहे ना. कृष्ण कर्म, शुक्ल कृष्ण, हा आणि शुक्ल कृष्ण, शुक्ल कृष्ण म्हणजे पुण्य पापात्मक अशी 3 प्रकारची केलेली जी कर्म आहे त्याचा फलभोग होण्यासाठी ते म्हणतात की त्याला काय जन्म येतो की नाही. मग त्याचे 100 कर्माचं पुढं फलभोग व्हायचं, 100 जन्म त्याला घ्यायचे. तर ते म्हणतात योगी पुरुषाला योग सामर्थ्याने 100 जन्माचा जेव्हा 100 शरीर त्याला प्राप्त व्हायचे, मग तो काय करतो, आपल्या योग सामर्थ्याने एकाच वेळेला 100 शरीर धारण करतो आणि त्याच्यात त्याचा सगळ्या कर्मफलाचा भोग होऊन जातो आणि नंतर तो मुक्त होतो असं योगी मानतात. तसं आम्ही काय म्हणतो की त्यांनी केलेली जी कर्म आहेत त्या कर्माचा कोणते काम्य आणि निषिद्ध, आणि ती कुठे सगळी संचितामध्ये, आणि त्या संचित कर्मातल्या काम्य आणि निषिद्ध कर्माचा फलभोग होण्यासाठी त्याला 1 जन्म येतो आणि त्या जन्मामध्ये तो काम्य आणि निषिद्ध कर्माची फलं भोगून संपवतो, म्हणजे मुक्त होतो की नाही. फार एक तर हे म्हणतात की त्याला पुन्हा जन्म नाही, याच जन्मात होतो. ते दुसरे काय म्हणतात की नाही, अजून त्याला 1 जन्म येतो आणि काम्य आणि निषिद्ध कर्माच्या फलाचा भोग त्याला होतो. आता जसं योगामध्ये तुम्ही मानता की नाही, एकाच वेळेला योगी पुरुष 100 शरीर धारण करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्या त्या कर्माच्या फलाचा भोग त्याला होतो. तसंच आमचंही माना, एक जन्म त्याला येतो, त्या जन्मामध्ये संचितातली जेवढी काम्य आणि निषिद्ध कर्म आहे त्या फलाचा भोग त्याला होतो असं तुम्ही माना. योगमतात योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो, तसा मुमुक्षुस उत्तर जन्माच्या ठिकाणी एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो. तसंच मुमुक्षुला उत्तर जन्मामध्ये म्हणजे भावी होणारा जो 1 जन्म आहे त्यांनी केलेली सर्व काम्य आणि निषिद्ध कर्माच्या फलाचा भोग त्या शरीरात होतो. आणि झाला आता फलभोग होऊन संपला की नाही, फलाचा भोग झाला, कर्म संपलं की नाही, आता तो मुक्त होणार की नाही असं सांगतात. आता एवढंच केलं एवढं नाही, म्हणजे त्याच्यात अंतर्गत अनेक प्रकारचे युक्तिवाद करून ते आपला सिद्धांत कर्माने मोक्ष कसा होतो हे सांगतात. किंवा अथवा नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करतेवेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फल आहे, म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगाकरिता प्राप्त होत नाही. ते म्हणतात त्याला दुसरा 1 जन्म प्राप्त होतो आणि त्याच्यात निषिद्ध कर्माचं किंवा काम्य कर्माचं फल भोगतो असं मानण्याची सुद्धा गरज नाही. म्हणजे हा पक्ष काय सांगतो, पुन्हा त्याला दुसरा जन्म सुद्धा घेण्याची आवश्यकता नाही. कारण त्याचं कारण सांगतात, तो नित्यनैमित्तिक कर्म करतो की नाही, संध्यावंदन करतोच, त्या ठिकाणी सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण किंवा पितरादिकांचं श्राद्ध तर्पण हे सगळं तो करतोच की नाही. हे करताना कष्ट होतात की नाही, त्याला थंडी असली तरी संध्यावंदनासाठी उठावंच लागतं. मग ते काय सोपं आहे का, साखर झोप मोडून त्याला क्लेश होतात की नाही, त्याच्यामध्ये सर्व क्लेश त्याला भोगावे लागतात. मग हे क्लेश म्हणजे काय, त्याने पूर्वी केलेल्या संचितामध्ये जे काही निषिद्ध कर्म केले त्याचा फलभोग होतो, त्याला पुन्हा जन्म घेऊन पुढचा आणखीन जन्मामध्ये त्या काम्य आपल्या त्या निषिद्ध कर्माचा फलभोग होतो असं मानण्याची सुद्धा गरज नाही. असं म्हटलं तरी चालेल की नाही, तो ज्या वेळेला नित्यनैमित्तिक कर्म करतो त्यावेळी त्याला कष्ट होतात की नाही, कष्ट होणे पापाचं फल आहे की नाही. ते पाप कुठून आलं तर ते त्यांनी आपल्या या जन्मामध्ये मागच्या जन्मामध्ये संचितामधले असणारं पाप ते भोगलं त्यांनी, त्याला वेगळं प्रायश्चित्त करायचं का, आता करण्याची गरजच नाही. कारण नित्यनैमित्तिक कर्म करताना होणारे जे कष्ट आहे ते कोणते, त्याच्या संचित कर्मातल्या निषिद्ध कर्माचं जे फल आहे तर ते फल त्याने भोगून संपलं, त्याला पुन्हा 1 जन्म घ्यावा लागतो असं मानण्याची सुद्धा आवश्यकता नाही. अथवा नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान करतेवेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या म्हणजे मागच्या जन्माच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फल आहे, म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म फलभोगाकरता प्राप्त होत नाही. त्याला दुसरा जन्म प्राप्त होण्याची गरज आहे का, नाही. आता प्रश्न काय राहिला, संचितामध्ये केवळ निषिद्ध होतं का काम्यकर्म पण होतं, काम्यकर्म होतं. आता त्या काम्यकर्माचा कसा नाश होईल असं सांगतं. आता जे संचित काम्य आहे ते आणखी 1 जन्म किंवा एकाच काली अनंत शरीरे प्राप्त करून देते, म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षुस दुःखाचा लेशही होत नाही. आता त्यांनी पुन्हा जसं योगी पुरुषाचं आहे ना तसंच म्हणतात, तसंच आमचा हा जो कर्मानुष्ठान करणारा आहे त्याला काय होतं, त्याला आणखी 1 जन्म प्राप्त होतं असं म्हणा.
कारण काय काम्य का तुम्ही निषिद्धाची विल्हेवाट लावली किंवा संगती लावली, परंतु काम्य कर्माचं काय, तर ते म्हणतात मग त्याला पुढच्या जन्म येतो ना, निषिद्ध कर्माचं फल नाही भोगावं लागत. फक्त काय आहे, जे संचितातलं काम्य कर्म आहे त्याला त्यावेळेला त्या पुढच्या जन्मात फक्त भोग होतो. म्हणजे त्याला आता दुःख येईल का, निषिद्ध कर्माचं फल म्हणजे पाप त्याला लागत नाही, फक्त काम्य कर्माचं फल म्हणजे काम्य कर्माचं फल काय आहे, सुख. म्हणजे त्या जन्मात त्याला केवळ सुखच वाट्याला येतं, दुःख वाट्यालाच येत नाही असं म्हणा. किंवा तुम्ही योगी पुरुषाला एकाच वेळी अनंत शरीर प्राप्त होतात असं म्हणता ना, तसं पण तुम्ही म्हणू शकतात. किंवा एकाच काली अनंत शरीर प्राप्त करून देते. आता जे संचित काम्य आहे ना, तर त्याला जरी 100 जन्माचं असलं पण एकाच वेळेला त्याला काय होतं, अनंत शरीर प्राप्त होऊन त्यावेळेला त्याला काम्य कर्माचा फलभोग होतो असं तुम्ही म्हणा. म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षु दुःखाचा लेशही होत नाही. शेवटचा उत्तर जन्म म्हणजे शेवटचा जन्म जो कर्म मार्गाचा अनुष्ठान करणाऱ्या पुरुषाला जो एक जन्म शेवटचा येतो, त्याच्यामध्ये निषिद्ध कर्माचं जे फल आहे ते निषिद्ध कर्माचं फल जे आहे ते कशामुळे त्याला लागत नाही, नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करताना त्याच्यापासून काय बरोबर आहे ना, ते निषिद्ध कर्माचं फल आहे कोणतं, जे क्लेश होतात ते. आणि मग काम्य कर्मासाठी पुढचा जन्म येतो, मग त्या जन्मामध्ये त्याला दुःख कोणत्याही प्रकारचं नाही, केवळ दुःख संबंध रहित असं केवळ सुखाचाच भोग त्या जन्मामध्ये होतो. आणि तो कशासाठी, काम्य म्हणजे जे पुण्यकर्म केलेलं आहे त्या पुण्यकर्माचं फल काय आहे, सुख. म्हणजे त्याला येणारा जो शेवटचा जन्म आहे त्या जन्मामध्ये त्याला दुःख किंचित होत नाही. केवळ तो जन्म कशासाठी असतो, संचितातलं जे काम्य कर्म आहे त्या काम्य कर्माचा फलभोग होण्यासाठी त्याला हा जन्म प्राप्त होतो. 2 प्रकाराने मानले की त्या ठिकाणी असा एक जन्म प्राप्त होतो म्हणा का त्याच वेळी त्याला काय होतात, अनंत शरीर प्राप्त होऊन त्या काम्य कर्माचा फलभोग त्याला होतो. आणि आता पुढे जन्म आहे का त्याला नाही, कारण जरी 100 असले तरी अनंत शरीर एकाच वेळेला उत्पन्न झाली आणि सगळ्यात ते काम्य कर्माचा फलभोग त्याला होऊन गेला. ठीक आहे ना, सावध आहे ना. ते एकच जन्म म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षु दुःखाचा लेशही होत नाही, केवळ सुखोपभोग होतो, केवळ सुखाचा उपभोग त्याला प्राप्त होतो. कारण जन्मांतरीच्या फक्त विहित संचित कर्मानेच प्रस्तुतचे शरीर प्राप्त झालेले आहे. त्याला आता तुम्ही म्हणा की दुःख इतकिंचित येत नाही. दुःख काय येत नाही, तर पूर्वीच्या जन्मातल्या काम्य कर्म जे पुण्यकर्म त्याच्या फल भोगण्यासाठीच हे शरीर प्राप्त झालेले. आता त्याला दुःखाचा भोग का होत नाही, तर नित्यनैमित्तिक कर्म अनुष्ठान करता वेळी जे क्लेश आहे त्याच्यामुळे त्याला संचितातलं जेवढं निषिद्ध कर्म आहे ते संपूर्णच गेलेले आहे. मग त्याला आता कोणत्या प्रकारचं दुःख वाटायला येईल का, येणार नाही. जन्मांतरीचे संचितातील निषिद्ध कर्म तर पूर्वजन्मातच नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानाच्या क्लेशाने भोगून संपविले आहे. त्या ठिकाणी नित्यनैमित्तिक कर्म पूर्वी केलं त्यामुळे त्याचं नित्यनैमित्तिक आपलं संचितातलं जे निषिद्ध कर्म आहे ते त्याचं पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. अशा रीतीने प्रायश्चित्त कर्म न करता केवळ नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानानेच मोक्ष होतो असा कर्मवादीचा सिद्धांत आहे. म्हणून त्यांचा हे कर्मवादी काय म्हणतात, नित्यनैमित्तिक कर्म करताना त्या ठिकाणी निषिद्ध कर्म भोगून संपतं, निषिद्ध कर्माच्या फलाचा भोग होतो. म्हणून या कर्माने मोक्ष इच्छिणाऱ्या म्हणजे पुरुषाने कोणत्याही प्रकारचं प्रायश्चित्त कर्म करण्याची सुद्धा गरज नाही असं सांगतात. असा कर्मवादीचा सिद्धांत आहे. आणखी एक जन्म घेऊन सर्व कर्माचा भोग झाला म्हणजे मोक्ष होतो या मतास एक भविवाद म्हणतात. ते म्हणतात आणखी एक जन्म घेतला की मग काय होतो, संचितातल्या काम्य कर्माचा फलभोग होतो. आता त्याच्यानंतर फलभोग झाला त्याला शेवटच्या जन्मात, आता त्याला त्याच्यानंतर जन्म घेण्यासाठी त्याच्याजवळ पाप आहे का पुण्य आहे, पापही नाही आणि पुण्यही नाही. आणि पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी, तर आता तो जन्माला येईल का, नाही. याला त्या कर्मवादीच्या सिद्धांतामध्ये एक भविवाद असं म्हणतात. एक भवी म्हणजे एक जन्म फक्त त्याला येतो. कर्म करणाऱ्या पुरुषाला जर त्यांनी यथार्थ कर्म केले म्हणजे शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे तर त्याला अजून एक जन्म येतो आणि तो त्याचा शेवटचा जन्म असतो. त्याच्यानंतर मात्र त्याला जन्म येत नाही, म्हणजे तो मोक्षाला प्राप्त होतो. हे जे कर्मठ लोकांनी जे प्रतिपादन केलेलं मत आहे याला एक भविवाद असं म्हणतात. एक भवी म्हणजे एकदा होतो आहे की नाही, भूसत्तायाम एकदा होतो म्हणजे एक जन्म होतो, याला म्हणतात एक भविवाद. आणखी एक जन्म घेऊन सर्व कर्माचा भोग झाला म्हणजे मोक्ष होतो या मतास एक भविवाद म्हणतात. वाचू,
अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो, म्हणून बंधाच्या निवृत्तीकरता ज्ञानाचे प्रयोजन नाही. आता कर्माने कसा मोक्ष होतो हे आम्ही तुम्हाला सांगितलं की नाही. मग मोक्षासाठी ज्ञानाचं काही प्रयोजन आहे का? ज्ञानाचं कोणत्याही प्रकारचं प्रयोजन नाही, म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. मग कर्माने मोक्ष, तुमच्या ग्रंथात कर्म सांगितलंय का जीवब्रह्मैक्य ज्ञान सांगितलंय? जीवब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष मुळी होणारच नाही. कारण का? जीवब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष होणार नाही. आणि त्याचं कारण काय आहे? जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होण्यासाठी त्याच्यावर असणारा जो भाग आहे, जीवाचा जे स्वरूप आहे कुटस्थ स्वरूप लक्षार्थ, त्याच्यावर काय आहे? देहादी अहंकारादी अनात्म पदार्थ आद्यस्थ आहे. ब्रह्मावर काय आहे? संपूर्ण माया आणि माया कार्य जगत आद्यस्थ आहे. आद्यस्थ असलं तर काय होईल? त्याच्या अधिष्ठान ज्ञानाने पदार्थ मिथ्या पदार्थाची निवृत्ती होईल. पण अगोदरच त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगितलं की जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं. पण आमचं अगोदरच तुम्हाला सांगणे की ज्या निवृत्त करायचा पदार्थ तो जर मिथ्या असेल तर अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होईल. पण कारण आद्यस्थ आहे का कार्याद्यस्थ आहे? कारणही सत्य आहे आणि कार्यही सत्य आहे. सत्य पदार्थाची निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने होत नाही, ती कर्माने होते. तेव्हा अहंकारादी अनात्मबंध कर्माने कसा निवृत्त होईल याविषयीचं सर्व चिंतन आम्ही तुम्हाला सांगितलं आणि जग आद्यस्थ नाही असं ठरलं. त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला जर जग सत्यच आहे तर मग ह्या अनात्म पदार्थाची निवृत्ती किंवा त्याच्या कारणाची निवृत्ती म्हणजे कारणासहित जगन निवृत्ती ही कर्मा वाचून होणं शक्य नाही असं आम्ही तुम्हाला सांगितलं. आणि तुमच्या ग्रंथात हा विचार आहे का? नाही. मग तुमचा ग्रंथ निष्फल आहे की नाही? अर्थात ग्रंथारंभ निष्फल आहे. ठीक आहे ना? इथपर्यंत आलेलं चिंतन ज्यांना चांगल्या प्रकारे लक्षात आलं पूर्वमीमांसकाचं तर त्याने हात वर करा. ठीक आहे, वाचू. आता बघा, अशा रीतीने कर्माने मोक्ष होतो, म्हणून बंधाच्या निवृत्तीकरता ज्ञानाचे प्रयोजन नाही, म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. बरे, ज्ञानापासूनही मोक्ष होतो असे मानले तरी ते त्याचे मुख्य फल आहे असे म्हणता येत नाही. आता तुम्ही काय म्हणाल? तो काय म्हणतो? पूर्वमीमांसक आहे की नाही? तो काय म्हणतो? आता तुम्ही म्हणाल की तुमच्या ज्ञानाने तुमच्या कर्माने पण मोक्ष होतो आणि आमच्या ज्ञानाने पण मोक्ष होतो. मोक्षप्राप्तीची दोन्ही साधनं आहेत. आम्हाला पण काहीतरी स्थान द्या ना. आमचा ग्रंथारंभ निष्फल कशाला ठरवता? मग असं म्हणा, कर्माने मोक्ष आहे आणि ज्ञानाने पण मोक्ष आहे, पण तुम्हाला तसंही म्हणता येणार नाही असं सांगतो. बरे, ज्ञानापासूनही मोक्ष होतो असे मानले तरी ते त्याचे मुख्य फल आहे असे म्हणता येत नाही. जसे तुम्ही पण जरी ज्ञानाने मोक्ष होतो मानलं, पण ज्ञानाचं मुख्य फल मोक्ष आहे असं म्हणता येणार नाही. कसं ते सांगतो. जसे नीलपितादी रूपाचे ज्ञान नेत्रेंद्रिया वाचून दुसऱ्या कशानेही होत नाही, म्हणून रूपाचे ज्ञान हे नेत्राचे फल आहे. तसे जर ज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मोक्ष झाला नसता तर ज्ञानाचेच फल मोक्ष आहे म्हणता आला असता. पण वर सांगितल्याप्रमाणे कर्मानेही मोक्ष होतो, म्हणून ज्ञानाचे मुख्य फल मोक्ष नाही, याकरता ग्रंथारंभ निष्फल आहे. आता तो काय म्हणतो की आपल्याला जर एखादा निळ्या रंगाचा पदार्थ आहे किंवा पीत म्हणजे पिवळ्या रंगाचा पदार्थ आहे, त्याचं जर ज्ञान व्हायचं असेल तर आपल्याला नेत्रेंद्रिया वाचून कशाने तरी ते ज्ञान होईल का? कोणत्यात? म्हणजे याचा अर्थ ज्याच्या असण्याने ज्ञान होतं आणि जो नसला तर ज्ञानच होत नाही. ते त्याचं असाधारण कारण ना, असाधारण अशा प्रकारचं कारण आहे. म्हणून आपल्याला असं म्हणावं लागतं, नील पीत रूपाचं ज्ञानस्वरूप ज्ञानरूप असणारं जे फल आहे ते कशाने होतं? फक्त नेत्रेंद्रिय. रूपाच्या ज्ञानाचं साधन कोण आहे? नेत्रेंद्रिय आहे का? नेत्रेंद्रियच आहे. कारण नेत्रेंद्रिया वाचून नीलपितादी रूपाचं ज्ञान होण्याला दुसरं कोणतंही साधन नाही. म्हणून त्या ठिकाणी नीलपितादी रूपाचं ज्ञान हे प्रयोजन कोणी साध्य होतं? फक्त नेत्रेंद्रियाने होतं. तसं तुम्ही म्हणाल कदाचित किंवा ज्ञानानेही मोक्ष होतो, परंतु त्या ठिकाणी जर त्याला मुख्य फल ज्ञानाचं म्हणता येणार नाही. इथं मुख्य प्रयोजन नीलपितादी रूपाचं कशाने सिद्ध होतं? नेत्रेंद्रियाने. तसं जर मोक्षरूपी फल फक्त ज्ञानानेच झालं असतं आणि कर्माने झालंच
नसतं तर मग तुम्हाला काय म्हणावं लागलं असतं, तुमचं जे वेदांत शास्त्राने जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्या ज्ञानानेच मोक्ष होतो, दुसऱ्या कशानेच होत नाही. तर मग तुम्हाला म्हणायला लागलं असतं की ज्ञानाचं मुख्य फल काय आहे, मोक्ष. पण आमच्या कर्माने होतं की नाही, त्यामुळं जरी ज्ञानाने मोक्ष होतो असं मानलं तरी ते ज्ञानाचं मुख्य फल सांगता येत नाही. कारण का, जर तो ज्ञानानेच झाला असता मोक्ष तर मग ते मुख्य फल मानता आलं असतं, कशाचं, ज्ञानाचं. पण मोक्ष आमच्या कर्माने होतो की नाही, त्यामुळे जरी फल मानलं तरी ते मुख्य फल आहे असं म्हणता येत नाही. आमच्या मताने, वाचू ना, आमच्या मताने अधिकार्याचा असंभव, विषयाची असिद्धी आणि प्रयोजनाचा अभाव आहे, म्हणून संबंधही सिद्ध होत नाही. आतापर्यंत चांगलं लक्षात घ्या, आपण आतापर्यंत अधिकार्याचा अभाव आहे, विषयाची असिद्धी आहे आणि प्रयोजनाचे अभाव आहे, म्हणजे प्रयोजन त्याला प्राप्त होत नाही, एवढं आतापर्यंत सांगितलं. की प्रयोजन म्हणजे फल मिळतं का ज्ञान आणि मोक्ष, नाही. अधिकारी संभवतो का, नाही. जीव ब्रह्मैक्य ज्ञान ह्या विषयाची सिद्धी होते का, नाही. या तीनच गोष्टी. आता अनुबंध किती आहेत, 4. आतापर्यंत पूर्वपक्षाने किती अनुबंध सांगितले, 3. कोणता अनुबंध सांगितला नाही, संबंधाचा विचारच झाला नाही. परंतु खरा संबंध सांगायला हे 3 असले म्हणजे संबंध सांगता येतात की नाही, सांगता येतात. पण आतापर्यंत 3च अनुबंध सांगितले, अधिकारी, विषय आणि प्रयोजन हे, आणि तिघांची सिद्धी होऊ दिली नाही. अधिकार्याचा तर अभावच आहे, प्रयोजनाचाही अभावच आहे आणि विषयाची असिद्धी आहे, असं 3 प्रकाराने सांगितलं. बघा आता, आमच्या मताने अधिकार्याचा असंभव, विषयाची असिद्धी आणि प्रयोजनाचा अभाव आहे, म्हणून संबंधही सिद्ध होत नाही. आता जर ह्या 3 गोष्टी जर नाहीत तर तुम्हाला संबंध सांगता येईल का आता, का काही संबंध पण सांगता येणार नाही. तुम्ही म्हणत होते अधिकार्याचा आणि फलाचा कोणता संबंध आहे, प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि ग्रंथाचा कोणता संबंध आहे, जन्यजनक भाव संबंध आहे. ऐक ना, ग्रंथ आणि विषयांचा काय संबंध आहे, प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध आहे. असे सगळे संबंध तुम्ही पहिल्या तरंगामध्ये सांगितले होते. परंतु आता हे जेव्हा आम्ही एकदम तुमच्या समोर एकदम कंबर कसून सिद्ध झालो, त्यावेळेला आम्ही तुमचा पूर्णपणे पाडाव केला. आता तुम्हाला संबंध सांगता येतील का, संबंध सांगता येणार नाही. विषयाच्या अभावामुळे ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. आता ग्रंथाचा जो विषय आहे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, तोच असिद्ध आहे की नाही. मग ग्रंथ विषय ग्रंथाचा व विषयाचा, ग्रंथ हा काय आहे, प्रतिपादक, आणि विषय काय आहे, प्रतिपाद्य. परंतु जर या ठिकाणी जर प्रतिपाद्य जो विषय आहे तोच काय झाला, असिद्ध. मग आता ग्रंथ आणि विषय यांचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध सांगता येईल का कोणाला, सिद्धांत्याला. असं कोण म्हणतंय, पूर्वपक्ष. ग्रंथाचा व विषयाचा प्रतिपाद्य प्रतिपादक भाव संबंध घडत नाही. अधिकारी आणि फलाचा अभाव आहे, म्हणून प्राप्य प्रापक भाव संबंध. आता अधिकारी आणि फलाचा कोणता संबंध आहे, अधिकारी आहे प्रापक आणि फल आहे प्राप्य. प्राप्य प्रापक भाव संबंध सांगितला होता, पण अधिकार्याचा काय झाला, अभाव, आणि फलाचा सुद्धा काय झाला, अभाव. मग आता प्राप्य आणि प्रापक राहिले का तिथं, मग प्राप्य प्रापक भाव संबंध तुम्हाला सांगता येईल का, नाही. तसाच अधिकारी आणि विचार यात कर्तृकर्तव्य भाव संबंध घडत नाही. आता अधिकाऱ्याने काय करावा, सदा विचारये तस्मात, अधिकाऱ्याने विचार करायचा. पण अधिकारीच काय झाला, अभाव झाला, अधिकारी सिद्ध झाला नाही. तर मग आता या ठिकाणी अधिकारी आणि विचार, अधिकाऱ्याने काय करायचं, अधिकाऱ्याने करता कोण झाला, अधिकारी, आणि कर्तव्य काय झालं, विचार. परंतु या ठिकाणी अधिकाऱ्याचा जर असंभव झाला तर अधिकारी आणि विचार यांच्यात कर्तृकर्तव्य भाव संबंध सुद्धा सिद्ध होत नाही. ज्ञानाची निष्फलता आहे, म्हणून ज्ञान आणि ग्रंथ यांचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही. आता या ग्रंथाने काय होतं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, पण ते ज्ञान कसं आहे, निष्फल आहे, कारण ज्ञानाने मोक्षच होत नाही. मग ज्ञानाची निष्फलता सिद्ध झाल्यामुळं आणि हा ग्रंथ काय करतो, ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान सांगतो. पण ग्रंथाने जीव ब्रह्मैक्य ज्ञान सांगितलं, पण ज्ञानाचा उपयोगिता काय आहे, उपयोगिता कोणत्याही प्रकारची नाही. म्हणून ग्रंथ आणि ज्ञान यांचा जन्यजनक भाव संबंध तरी घडेल का, नाही, कारण प्रयोजनाची
प्रयोजन म्हणजे ज्ञानापासून प्राप्त होणारं जे प्रयोजन काय आहे, मोक्ष आहे, तेच त्या ठिकाणी होत नसल्यामुळं ग्रंथ आणि ज्ञान यांचा कांता संबंध जन्यजनक भाव संबंध. ग्रंथाने काय जीव ब्रह्मैक्य ज्ञान जन्य आहे आणि ग्रंथ त्याचा काय आहे जनक, पण जन्यजनक भाव संबंध तरी त्या ठिकाणी सिद्ध होतो का, नाही. म्हणून ती ज्ञानाची निष्फलता कशी आहे ते पहा. ज्ञानाने मोक्ष होत असता आणि हा ग्रंथ ते ज्ञान करून देतो, म्हणून आम्ही जन्यजनक भाव संबंध सांगितला असता. पण ज्ञानच काय आहे, निष्फल. आणि ज्या गोष्टी निष्फल आहे त्या ग्रंथाचं अध्ययन करून काय उपयोग आहे. म्हणून याचा अर्थ जन्यजनक भाव ग्रंथ आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान याच्यामध्ये असणारा जन्यजनक भाव संबंध सुद्धा घडत नाही असं सांगितलं. ती ज्ञानाची निष्फलता कशी आहे ते पहा. तुम्ही म्हणाल की ज्ञान कसं निष्फल आहे, केवळ प्रतिज्ञा करून कसं चालेल, तर ज्ञान कसं निष्फल आहे ते आता सांगतात. ठीक आहे ना, वाचू ना, महाराज सावध आहे ना. हां, जरी नसले तर आता व्हायचं एकदम, असं नाही करायचं. वेदांती म्हणतात त्याप्रमाणे मोक्ष प्राप्त करून देणारे अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणेच शक्य नाही. ते म्हणतात, वेदांती लोक म्हणतात मोक्ष कशाने प्राप्त होतो, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने. पण आम्ही असं म्हणतो की मोक्ष प्राप्तीचं साधन कोणतं आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न झालं का ते काय करून देतं, उत्तर क्षणी तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देतं. पण जीव ब्रह्मैक्य ज्ञानच उत्पन्न होणं शक्य नाही. कसं सांगतात, कारण जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काहीतरी फल प्राप्त होते, निष्फल अशी वस्तूच उत्पन्न होत नाही. पुष्कळ वस्तू निष्फल उत्पन्न झाल्या आहेत असे लोकांस वाटते, परंतु सूक्ष्म विचार केला तर त्या सर्व वस्तूच फल आहे. माशा अंगावर बसल्या किंवा डास चावले तर हे प्राणी किंवा अशाच तऱ्हेचे कोळ्यांची जाळी वगैरे पदार्थ निष्फल आहेत असे वाटते, परंतु त्यांच्यापासून दुसऱ्यांना दुःख होते, हेच त्यांचे फल. फल शब्दाचा केवळ सुखच असा अर्थ आहे असे नाही. अशी एक कथा आहे की कोणी एक धनिक पुरुष प्रवास करीत असता डोंगराळ प्रदेशात त्याचे पाठीशी एक चोर लागला. चोर भय चुकवण्याकरता तो धनिक डोंगराच्या गुहेत शिरला. चोर गुहेजवळ येतो इतक्यात गुहेच्या तोंडाशी एका कोळ्याने जाळे केले. चोर तेथे आल्यावर त्या गुहेत तो धनिक गेला असेल असे त्यास प्रथम वाटले. नंतर असेही वाटले की जर या गुहेत तो शिरला असता तर हे कोळ्याचे जाळे मोडले असते. असे आपल्या पाशीच पुटपुटून चोर पुढे गेला. हे त्याचे पुटपुटणे धनिकाने ऐकले. तेव्हा कोळ्याच्या जाळ्याने आज मला जीवदान दिले असे त्यास वाटले. तात्पर्य, प्रत्येक वस्तूपासून काही ना काही सुख असो वा दुःख असो पण फल आहे. निष्फल अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. तुमचे ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही हे तुम्हास कबूलच आहे. बरे, बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे तर बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हेही त्याचे फल नाही. कोणत्याही प्रकाराने ब्रह्मज्ञानाने फल सिद्ध होत नाही आणि सफल वस्तू जन्य म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे. ज्ञान सफल नाही म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही. अर्थात ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही. म्हणून प्रयोजनाच्या व संबंधाच्या अभावामुळे ग्रंथाचा आरंभ घडत नाही. बघा, वेदांती काय सांगतात की गुरूंच्या द्वारा तुम्ही तत्वमसी महावाक्य ऐकलं की जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं, असं तुमच्या वेदांताचा सिद्धांत आहे. पण आम्ही काय म्हणतो, ते जीव ब्रह्मैक्य ज्ञान हेच मुळे काही निष्फल आहे, त्यामुळे ते उत्पन्नच होत नाही. कारण त्याचा उपयोग काय आहे, बंध निवृत्ती करता त्याचा उपयोग आहे का, नाही. म्हणून ते उत्पन्नच होत नाही. जीव ब्रह्मैक्य ज्ञान हेच मुळात उत्पन्न होत नाही, कारण त्याला काही फलच नाही. आणि ज्या वस्तूला फल नसतं ती वस्तू उत्पन्नच होत नाही. याच्यासाठी त्यांनी चिंतन सांगितलं. वेदांती म्हणतात त्याप्रमाणे मोक्ष प्राप्त करून देणारे अद्वैत ब्रह्मज्ञान उत्पन्न होणे शक्य नाही. कारण जगात असणाऱ्या प्रत्येक वस्तूपासून काही ना काहीतरी फल प्राप्त होते. जगात जी गोष्ट उत्पन्न झाली ना त्या वस्तूला काही ना काही फल आहे. आणि तुमच्या जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न का होणार नाही, त्याचं काही फलच नाही, म्हणून ते उत्पन्न पण होणं शक्य नाही. काही फल असेल, जे पदार्थ उत्पन्न होतो त्याला काही ना काही फल हे असतंच. निष्फल अशी वस्तू उत्पन्न होत नाही. ज्याला कोणत्याच प्रकार
प्रकारचं फल नाही अशी जगात कोणतीही वस्तू उत्पन्न होत नाही. पुष्कळ वस्तू निष्फल उत्पन्न झाल्या असे लोकांस वाटते. आपण म्हणतो तुम्ही काय म्हणता, प्रतिज्ञा करता की कोणतीच वस्तू निष्फल वस्तू उत्पन्नच होत नाही आणि उत्पन्न झालेल्या वस्तूला काही ना काही फल असतंच. पण आम्हाला जगात अशा अनेक गोष्टी आहेत की त्या असं वाटतं की त्याला कोणत्याही प्रकारचं फल नाही आणि त्या उत्पन्न तर झालेल्या आहेत असं कदाचित तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला बारीक विचार केला नाही म्हणून असं वाटतं. त्या वस्तूंना फले आहेत. कसं आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. आमचे ते शास्त्री महाराज म्हणतात काही लोक असतात त्यांचा उपयोगिता काय आहे असं जर आपण म्हटलं तर ते म्हणतात की काही नाही ते आहेत असं फक्त म्हणावं लागतं. उपयोगिता काहीच नाही पण तरीसुद्धा ते आहेत. कारण का दिसतात ते, कारण ते दिसतात म्हणून आपल्याला त्यांना काय आहे म्हणावं लागतं. उपयोगिता म्हणलं तर काहीच नाही त्यांचे. तसं पुष्कळ वस्तू निष्फल उत्पन्न झाल्या आहेत असे लोकांस वाटते. परंतु सूक्ष्म विचार केला तर त्या सर्व वस्तूस फल आहे. आता कसं फल आहे ते सांगतात. माश्या अंगावर बसल्या किंवा डास चावले तर हे प्राणी किंवा असेच तऱ्हेचे कोळ्याची जाळी वगैरे पदार्थ निष्फल आहेत असे वाटते. आता माश्या उगीच अंगावर बसतात मग ते काही निष्फलच आहे की नाही. कोळ्याने जाळं विणलं काय उपयोग आहे का त्याचा, वाटतं हे निष्फल कोळ्याचं जाळं झालं असं आपल्याला वाटतं. परंतु त्यांच्यापासून दुसऱ्यांना दुःख होते हे त्यांचे फल. उगीच निरर्थकच माश्या किंवा कोळ्याची जाळी उत्पन्न झाली असं वाटतं पण त्याला सुद्धा ते म्हणतात निष्फल. तुम्ही म्हणता पण ते निष्फल नाही. तुमच्या जखमीवर माश्या बसल्या तर तुम्हाला वेदना होतात की नाही, मग दुःख होणं हे त्याचं फल आहेच की नाही, मग निष्फल कुठे येते असं सांगतात. दुसऱ्यांना दुःख होतं की नाही मग तुम्हाला त्याला निष्फल म्हणता येईल का, नाही. आता तुम्ही म्हणा फल शब्द म्हणजे सुखच झालं पाहिजे. दुःख सुद्धा काय आहे, फलच आहे. त्यामुळे ते निष्फल नाही. फल शब्दाचा केवळ सुखच असा अर्थ आहे असे नाही. सुख फल झालं म्हणजे काय झालं पाहिजे, सुखच झालं पाहिजे असं काय म्हणता नाही. दुःख सुद्धा काय आहे, फळच आहे. आंबट असलं तरी फळच आहे, गोड असलं तरी काय आहे, फलच आहे. अशी एक कथा आहे की त्यासाठी एक कथा दिली त्यांनी. कोणी एक धनिक पुरुष प्रवास करीत असता डोंगराळ प्रदेशात त्याच्या पाठीशी एक चोर लागला. याचं काही स्पष्टीकरण करण्याची गरज नाही, आहे की नाही. चोर त्याच्या पाठीमागे श्रीमंताच्या पाठीमागे लागला. चोर भय चुकवण्याकरता तो धनिक डोंगराच्या गुहेत शिरला. चोराच्या भीतीनं तो एका डोंगराच्या गुहेत गेला. चोर गुहेजवळ येतो इतक्यात गुहेच्या तोंडाशी एका कोळ्याने जाळे केले. हा मनुष्य गुहेत शिरला आणि चोर अजून गुहेजवळ पोहोचला नाही तोपर्यंत काय कर्मधर्म संयोगाने एका कोळ्याने त्या गुहेच्या तोंडावर जाळं विणलं. चोर तेथे आल्यानंतर त्या गुहेत तो धनी गेला असेल असे त्यास प्रथम वाटले. त्याला काय वाटलं का आता हा जो चोर पळत आला आणि दिसत नाही त्यात या गुहेत शिरला असला पाहिजे असं त्याला वाटलं. नंतर त्याला पण असाही विचार वाटला. नंतर असेही वाटले की जर या गुहेत तो शिरला असता तर हे कोळ्याचे जाळे मोडले असते. आता जर हे कोळ्याचं जाळं संपूर्ण आहे आणि समजा चोर ह्या गुहेत गेला असता तर त्या मनुष्य आतमध्ये जाताना हा चोर नाही धनिक जर त्या गुहेत गेला असता तर ते जाळं मोडलं असतं की नाही. आणि जाळं तर अभंग आहे, अखंड आहे. याचा अर्थ चोर इथं नाही, धनिक इथं नाही, धनिक या ठिकाणी नाही. असे आपल्याशीच पुटपुटत चोर पुढे गेला. तर म्हणला इथं कसला चोर, जर हा धनिक इथं असता तर आपल्याला काय झालं असतं, जाळं मोडलं असतं असं पुटपुटला आणि पुढे गेला. याचे प्राण वाचले की नाही, याचं धन वाचलं की नाही, मग फल झालं की नाही त्या जाळ्याचं, का निष्फल आहे. हे त्याचे पुटपुटणे धनिकाने ऐकले आणि हे धनिकाने ऐकलं, हा सब म्हटला आणि आता हा पुढं गेला. तेव्हा कोळ्याच्या जाळ्याने आज मला जीवदान दिले असे त्यास वाटले. त्याला खरं जगला कशामुळं, त्याच्या तावडीतून चोराच्या कोळ्याच्या जाळ्यामुळं, कोळ्याच्या जाळ्यानेच मला जीवदान दिलं. आता ते निष्फल आहे का सफल आहे, जीवदान दिले हे फल आहे का नाही त्याला, मग कोळ्याचं जाळं सुद्धा निष्फळ आहे का, नाही. तात्पर्य प्रत्येक वस्तूपासून काही ना काही सुख असो की दुःख असो पण फल आहे. कोणतीही वस्तू असली का निष्फल वस्तू कधीच उत्पन्न होत नाही. उत्पन्न झालेली वस्तू ही सुखाचं किंवा दुःखाच्या रूपाने फल दिल्याशिवाय राहत नाही, ही गोष्ट त्यांनी सांगितली. निष्फल अशी एकही वस्तू उत्पन्न होत नाही. आता त्या पूर्वपक्ष त्या सिद्धांताला म्हणतो तुमचे ब्रह्मज्ञान दुःख तर देत नाही, हे तुम्हाला कबूलच आहे. तुमचं ब्रह्मज्ञान काय करतं, दुःख देतं का, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करतं. त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानी पुरुषाला दुःखही होत नाही. बरे बंध निवृत्ती करून सुख देते. तुम्ही म्हणाल की बा ब्रह्मज्ञान दुःख देत नाही पण काय करतं,
आम्ही काय म्हणतो दुःख देत नाही, परंतु सुख तर देतं की नाही. कसं देतं म्हणणं विचारलं तो काय म्हणे, बंध निवृत्तीच्या द्वारा सुख देतं असे म्हणावे. तर बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही त्याचे फल नाही. आता तुमचा ग्रंथ काय करणार, जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न करणार, बरोबर ना. आणि तो काय करणार, बंधाची निवृत्ती म्हणजे परमानंदाची प्राप्ती दुःखाच्या निवृत्तीद्वारा करून देणार. कोण, जीव ब्रह्मैक्य ज्ञान. पण पहिल्यांदा परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती हे फल कधी प्राप्त होईल, अधिष्ठान असणाऱ्या ब्रह्मसंबंधाने ब्रह्माचा आत्मत्वाने निश्चय केल्यामुळं, म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानामुळं होणार असं तुम्ही म्हणाल. परंतु हा बंध जो आहे तो संसार रूपी बंध निवृत्त करायला, तो बंध सत्य आहे का मिथ्या आहे. एवढं करून तुम्ही ज्या जीव ब्रह्मैक्याचं प्रतिपादन करता आणि त्याच्याद्वारा काय व्हायला पाहिजे, संसार दुःखाची निवृत्ती. पण संसार दुःख सत्य आहे का मिथ्या आहे. आणि मग सत्य पदार्थाची निवृत्ती जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने होईल का, नाही होणार नाही. का होणारच नाही, होणारच नाही. का होणार नाही, बंध निवृत्ती करून सुख देते म्हणावे. तर बंध सत्य असल्यामुळे, बंध काय आहे, सत्य. मग सत्य बंधाची बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही त्याचे फल नाही. परमानंद प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने झाली असती तर मग आम्ही म्हटलं असतं का ठीक आहे, परंतु ती होईल का, नाही. कारण बंध कसा आहे, सत्य. मग सत्य बंधाची निवृत्ती ज्ञानाने होईल का, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने होणार नाही. मग कशाने होईल, कर्माने होईल. कशी होते ते आम्ही आतापर्यंत तुम्हाला सांगितलेलंच आहे. एवढं करून तुम्ही म्हणले की जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने पण होतो, पण म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान सफल आहे असं तुम्ही माना, पण सफल नाहीच ना. कारण का, ते बंध कसं आहे, सत्य. आणि सत्य पदार्थाची निवृत्ती क्रियेने होते, सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही. आणि तुमच्या ग्रंथाचा विषय काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं प्रतिपादन करणं. मग याचा अर्थ जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होईल का, सत्यच जर बंध आहे तर तो जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने तो निवृत्त होत नाही. आता जीव ब्रह्मैक्य ज्ञान काय आहे, निष्फल आहे. मग निष्फल पदार्थ कोणता उत्पन्नच होत नाही. बंध सत्य असल्यामुळे दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही त्याचे फल नाही. कोणत्याही प्रकाराने ब्रह्मज्ञानाचे फल सिद्ध होत नाही. कसंही जरी केलं तर ब्रह्मज्ञानाचं फल काय आहे, मोक्षरूप फल हे सिद्ध होत नाही. प्रयोजनाचा काय आहे, अभाव. आणि ब्रह्मज्ञान उत्पन्नही होत नाही, कारण सफल वस्तूजन्य म्हणजे उत्पन्न होते असा काय आहे, नियम आहे. कोणती वस्तू जर फल तर काय तुमच्या याने होतच नाही. प्रयोजनाचाच काय आहे, अभाव आहे. आणि मग जर प्रयोजनाचाच अभाव असला तर प्रयोजनच जर सिद्ध होत नाही किंवा प्रयोजनाचाच अभाव आहे तर त्यासाठी जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची आवश्यकता आहे का, नाही. मग ज्या वस्तू तिचं फल आहे का, काही नाही. म्हणजे ती कशी आहे, निष्फल. आणि निष्फल वस्तू उत्पन्नच होत नाही. वस्तू उत्पन्न झाली तर तिला काहीतरी फल असलंच पाहिजे. मग तुमचं जीव ब्रह्मज्ञान सफल आहे का, निष्फल आहे, निष्फल आहे. मग याचा अर्थ ते उत्पन्न होईल का, उत्पन्न होणं शक्य नाही. ठीक आहे ना. आणि सफल वस्तूजन्य म्हणजे उत्पन्न होते असा नियम आहे. ज्ञान सफल नाही म्हणून त्याची उत्पत्ती संभवत नाही. जर ब्रह्मज्ञान तर तुमचं सफलच नाही, जीव ब्रह्मैक्य ज्ञान, तर त्या ठिकाणी ते उत्पन्न पण होणार नाही. अर्थात ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही. तुम्ही म्हणता ग्रंथ काय आहे, जनक आहे, आणि ज्ञान काय आहे, जन्य. पण ज्ञानच मुळे काय आहे, निष्फल असल्यामुळे ते उत्पन्नच होत नाही. मग हा ग्रंथ जर ज्ञान उत्पन्नच न होणारं ज्ञान, याला हा ग्रंथ उत्पन्न करील का. म्हणजे त्या ज्ञानाचा म्हणजे निष्फल असणाऱ्या ज्ञानाचा आणि या ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंध नाही. विचाराचा आणि अधिकाऱ्याचा कर्तृकर्तव्य भाव संबंध नाही. अधिकाऱ्याचा आणि फलाचा या ठिकाणी प्राप्यप्रापक भाव संबंध नाही. मग कोणाचा कोणाशी संबंध सिद्ध होतो फक्त, का कोणाचा कोणाशी न धरे न संबंध, कोणाचाच कोणाशी संबंध नाही, आहे की नाही. अर्थात ज्ञानाचा आणि ग्रंथाचा जन्यजनक भाव संबंध घडत नाही. म्हणून प्रयोजनाच्या व संबंधाच्या अभावामुळे प्रयोजनाचाही काय झाला, अभाव. संबंधाचाही काय झाला, अभाव. अधिकाऱ्याचाही काय झाला, अभाव. विषयाची काय झाली, असिद्धी. असा असल्यामुळं ग्रंथाचा आरंभ घडत नाही.
बरं झालं 2 महिन्यांनी तरी आम्हाला गोष्ट कळली, आहे की नाही. संख्या घटली याचं कारण मला काय वाटलं, विषय कळत नाही का काय होतं नेमकं, म्हणून संख्या कशासाठी घटत चालली असं वाटलं. मग थोडं विचारावं म्हणून मी विचारलं एक जणाला. ते म्हणे ह्या ग्रंथाचा अधिकार्याचा संभव नाही, विषयाची सिद्धी नाही, आणि ग्रंथकारांनीच सांगितलं म्हणून, नाहीतर आम्ही आलो असतो. पण ते काल चांगला विषय कळला, आहे की नाही. काय अधिकार्याचा असंभव, प्रयोजनाचा अभाव, विषयाची असिद्धी आणि संबंधाचाही अभाव, असं सगळं झाल्यानंतर आता पुढचं काय आहे की नाही. कारण निष्फल वस्तू कोणतीच निर्माण होत नाही, एक मला काल लक्षात आलं. म्हणून जीव ब्रह्मके ज्ञान काय आहे, निष्फल आहे. निष्फल वस्तू उत्पन्नच होत नाही, तर या ठिकाणी जन्यजनक भाव सुद्धा संबंध होत नाही. नसू द्या, जरी आपण तरी सुद्धा आज आलो असलो तर आता उद्यापासून मात्र याच्याविषयी सावध राहील. जे येतील त्यांना विषय कळला नाही म्हणून ते पुढे आले, आहे की नाही. पुन्हा आले, आणि ज्यांना कळेल ते खरं येणार नाही. आता सिद्धांत मताने कार्याध्यासाचा असंभव, सिद्धांत मताने कार्याध्यासाचा संभव. कार्याध्यासाचा असंभव कोणी सांगितला, पूर्व पक्षाने. कारणाध्यासाचा असंभव कोणी सांगितला, पूर्व पक्षाने. आणि ग्रंथाचं हे अधिकारी विषय संबंध हे सर्वांचा अभाव कोणी सिद्ध केला, पूर्व पक्षाने. आता सिद्धांत पक्षाने जर कदाचित अधिकारी, संबंध, विषय आणि प्रयोजन ह्या अनुबंध चतुष्टयाची सिद्धी केली तर मग काय हरकत नाही, ग्रंथाचा पुढं श्रवण करण्याला किंवा चिंतन करण्याला हरकत नाही. आता कार्याध्यासाचा संभव कसा आहे ते या ठिकाणी सांगतात, उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज.